गोल्डन केअर हॉस्पिटल परिवारातर्फे आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत इथे. एक 5 मिनिटांमध्ये आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम मी गोल्डन केअर परिवारातर्फे आपल्या सर्वांचं आजच्या गणेश चतुर्थीनिमित्त, गणपती फेस्टिवल निमित्त आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. खूप खूप स्वागत तुमचं गोल्डन केअर परिवारातर्फे. गणपती म्हटलं की आपल्या सगळ्यांमध्ये एक उत्साह निर्माण होतो. गणपतीचे दिवस सुरू झाले, जसं आपण दहीहंडीचा महोत्सव साजरा होतो, त्याच्यानंतर गणपतीची सुरुवात होते आणि चाहूल लागते आणि सगळ्या मार्केटमध्ये आपल्या सगळ्यांच्या घरोघरी एक प्रकारचा एक वेगळा उत्साह निर्माण होतो. सगळेजण गणपतीच्या तयारीला लागतात आणि सगळेजण वाट बघत असतात या दिवसांची, या 10 दिवसांची. याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कलर्स, गणपतीचे वेगवेगळे आशीर्वाद मिळतात. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं गणपतीकडे काहीतरी मागण्या करतं, पण गणपती हा आपला सगळ्यांचा ऐकत असतो आणि त्याच्या पद्धतीनं तो कार्य करत असतो. तर सगळ्यात प्रथम आपण आज गणपती उत्सव गोल्डन केअर हॉस्पिटलतर्फे इथे साजरा करत आहोत. तर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप इथे स्वागत करतो. गणपतीची सुरुवात ही कधी पण एक गणपतीच्या नावानेच कायम होते. तर आज आपण सुरुवात करत आहोत आपल्या कार्यक्रमाने. सगळ्यात पहिले एक गणपतीचा एक डान्स घेऊन येत आहेत आपल्याच गोल्डन केअर परिवारांमधले काही सदस्य. तर स्वागत करूया टाळ्यांच्या गजरांनी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी झलके माल मुक्ता फळाची. जय देव जय देव. तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा, अगले बरस आना है आना ही होगा. देखेंगी तेरी राहें प्यासी प्यासी निगाहें तो मान ले तू मान भी ले कहना मेरा लौट के तुझको आना है. सुन ले कहता दीवाना है जब तेरा दर्शन पाएंगे चैन तब हमको पाना है. आपल्या परिवारामधली काही लोकांनी सुरुवात करून दिली आहे. खरं तर गणपतीचे हे 10 दिवस आपल्या सगळ्यांमध्ये जे उत्साह निर्माण करतात याच्याविषयी आपल्याला माहिती असायलाच हवी. गणपती फेस्टिवल म्हणजे गणेश चतुर्थी हा गणपतीचे 10 दिवस ही खरं तर गणेश स्थापनाची निर्माण करणारी व्यक्ती आहे गंगाधर टिळक, लोकमान्य गंगाधर टिळक. याची सुरुवात केली 1893 साली. याच्यासाठी महत्व काय होतं? एकच संकल्पना होती, सर्व समाजाने आपल्या एकत्र येणं आणि आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेणं. सगळ्या समाजाने एकत्र येऊन एक विचार निर्माण व्हावा, एकत्रीकरण व्हावं, वेगवेगळ्या विचारांचा विनिमय व्हावा आणि आपल्या देशाची, आपल्या समाजाची एक चांगली प्रगती व्हावी आणि पुढच्या जनरेशनला सुद्धा एक चांगले संस्कार घडावे. तर एकत्रित येणं हा फार मोठा विचार याच्यात सगळ्यात महत्त्वाचा होता. त्यासाठीच आपण सगळेजण आज इथे जमलेलो आहोत. त्यातलाच हा एक विचार आहे. तर गणपती महोत्सवासाठी आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. पुढचा परफॉर्मन्स आपल्याकडे एक जाधव मंडळ आणि सुभद्रा मंडळ एक गणपतीचं एक गाणं सादर करत आहे. मी त्यांना नम्र विनंती करतो.
त्यांनी हे गाणं सादर केलं. धन्यवाद या गणपतीच्या गाण्याबद्दल. याच्यानंतर आपण खरं पाहिलं तर गणपतीची सुरुवात ही 10 दिवसापर्यंत आपण सगळेजण सेलिब्रेट करतो सगळ्या ठिकाणी. आज गोल्डन केअर हॉस्पिटलला खरं पाहिलं तर 2015 साली मे महिन्यामध्ये या हॉस्पिटलची खरं तर सुरुवात झाली. एक वेगळा विचार होता, सगळ्या रुग्णांना एक चांगली सुविधा मिळावी, चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट मिळावी आणि याच्यातून एक प्रकारचा समाजाचं एक घडण व्हावं, हा मेन उद्देश होता याच्यामध्ये. सुरुवात झाल्यानंतर या हॉस्पिटलचं उद्घाटन खरं तर आमटे कुटुंब, आपला सगळा महाराष्ट्र सगळ्यांना जाणतो, आमटे कुटुंब त्यांना कोण जाणत नाही असं नाही, गडचिरोली जिल्ह्यामध्ये या लोकांनी काम केलेलं आहे, यांच्याच हस्ते या हॉस्पिटलची खरं तर उद्घाटन झालेलं आहे. यंदाचं 11वं वर्ष आहे. त्यानिमित्त मी सगळ्या गोल्डन परिवारातर्फे आपल्या सगळ्यांचं नवीन आत्ताचे पाहुणे आल्याच्या सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करतो. याच्यानंतर आपण एक सोलो परफॉर्मन्स पाहणार आहोत प्रतीक्षाचा. मी त्याचं स्वागत करतो. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया प्रतीक्षाचं. अलगद आली
नानलं काळजा मंदी अन हत्ता मंदी हात आलं जी सैराट झालं जी सैराट झालं जी सैराट झालं जी छम 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 जुल्फ से बांध लिए बादल सीने पे से उड़ने लगा आंचल मुझसे नैना मिला के मौसम होने लगे पागल सबसे होके बेफिक्र नाचूं मैं आज छम 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 मैं नाचूं आज छम 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 मैं नाचूं आज हो जेव्हा पाहिलं हिला ये दिल हिल्ला हिल्ला सारा जिल्हा हिल्ला हुआ रे जल जला हो जेव्हा पाहिलं हिला ये दिल हिल्ला हिल्ला सारा जिल्हा हिल्ला हुआ रे जल जला घराच्या सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरवायची हाय लैलानी मजनूची साडवाली लव स्टोरी आपल्याला बदलायची हाय 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 ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय अरे खिडकी मधून कशी लाजून हसलेली हाय अरे हसली हसली तिच्या फुलटू फसलेली हाय याच्यानंतर एक गाणं सादर करत आहे सुरेखा जाधव मंडळ आपण त्यांचं स्वागत करूया.
मगाशी आपण जेव्हा गणपतीचा एक डान्स पाहत होतो त्याच्यामध्ये लेझिम पथक सगळ्यांनी बघितलं असेल. खरं तर आपलं जेव्हा लहानपण असतं त्या लहानपणी आपण हे लेझिम पथक प्रत्येकाने डेफिनेटली लेझिम पथकामध्ये भाग घेतला असेल. गणपती उत्सवामध्ये जो 10 दिवस आपण गणपतीचा फेस्टिवल सेलिब्रेट करतो त्यामुळे खरं तर सगळ्या वयोगट याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते. स्टार्टिंग फ्रॉम तर लहान मुलं शाळेमध्ये सध्या छोटे छोटे गणपती बनवण्याचे कार्यक्रम सुरू होतात. तिथपासून पताका लावणे, गणपती बनवणे, रांगोळी काढणे महिलांचे, सिनियर सिटीजनचं एकत्रीकरण येणं, वेगवेगळ्या महिलांचं एकत्रीकरण येणं, लहान मुलांचे डान्सचे प्रोग्राम, फॅन्सी डेज प्रोग्राम. खरं पाहिलं तर हा सगळ्यांचाच एक एकत्रीकरण येण्याचा एक प्रोग्राम आहे. त्यामुळे गणपतीच्या सगळ्यांमध्ये जो उत्साह असतो आपल्या समाजामध्ये तो खरंच वाटण्याजोगा असतो. आपल्या महाराष्ट्राची खरी तर संस्कृती आहे. मंगळागौरीचा प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्येच घडतो. चला तर बघूयात आपण मंगळागौरीचा कार्यक्रम सादर करत आहे गोल्डन केअर परिवारामध्ये संजीवनी आणि श्रद्धा. आपण स्वागत करूया टाळ्यांच्या गजरात. स्वागत करा त्यांचं. जय देवी मंगळा गौरी ओवाळीन सोनिया ताटी रत्नांचे दिवे माणिकांच्या वाटी. जय देवी मंगळा गौरी. चल ग बाई खेळूया मंगळा गौर खेळूया मंगळा गौर खेळूया गौराईचा खेळ बाई आनंदात नाचू गाव मंगळा गौर खेळूया. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. भोबर भेंडी भोबरा नाचे 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटेन वागेली घेणार. सर सर गोविंदा येतो मनभरी गुलाल फेकितो. या बाई झिम्मा नाचाया आमच्या वेण्या घालाया. एक वेणी मोकळी सोनियाची साखळी खडो खडो रे सोनारा माणिक मोत्यांचा डोलारा. डोलाऱ्याला खिडक्या आम्ही दोघी बहिणी लाडक्या. कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू. याच्यानंतर आपण एक ड्युएट सॉन्ग सादर करत आहे गोल्डन केअर परिवारामध्ये दीप्ती आणि पूनम. स्वागत करूया टाळ्यांच्या गजरात दीप्ती आणि पूनम. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढला विती अशी जीवाला गावाकडची माती सार घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती. मल्हारवारी
हे चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर हे नाव तुझं मोठ देवा कीर्ती तुझी भारी अरे डंका तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी अरे कृपा करी माझ्यावरी हा केला तू धावर चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर सगळ्या प्रकारचे इथं प्रदर्शन आपल्या गोल्डन केअर फॅमिलीमध्ये सगळे लोक करतात. खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद इथे आणि पूनम याचं. याच्यानंतर मी जाधव मंडळ यांना एक गाणं सादर करत आहे. तर टाळ्यांच्या गरज आपण त्यांचं स्वागत करूया.
नंतर एक सोलो डान्स परफॉर्म करणार आहे आपल्याच गोल्डन केअर हॉस्पिटलचे निकिता. तत्पूर्वी गणपती बाप्पाविषयी मी बोलत होतो. खरं तर पुण्यनगरी ही जसं संस्कृतीचं माहेरघर आहे तसं शिक्षणाचं पण माहेरघर मानलं जातं. संस्कृती इथून सुरुवात होते. तर गणपतीची सुरुवात ही खरं तर पुण्यातूनच सुरुवात झाली आणि आपण इतके भाग्यवान आहोत की आज आपण पुण्यनगरीमध्ये इथे बसलेलो आहोत. पुण्यातल्या सगळ्यांना, लहान मुलांपासून सर्वांना पुण्यातले मानाचे 5 गणपती आपण आवर्जून पाहायला जातो आणि हेच आपल्या खरं तर पुण्याची शान आहे आणि जगभरामध्ये सगळीकडे ख्याती आहे त्या गणपतीची आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाईची तर ख्याती आहेच आहे. नेक्स्ट गाण्यासाठी मी बोलवत आहे सोलो डान्ससाठी निकिताला बॉलिवूड वर्ल्ड सॉन्ग. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया निकिता. अठारह बरस की कवारी गली थी, घूंघट में मुखड़ा छुपा के चली थी. 18 बरस की कवारी गली थी, घूंघट में मुखड़ा छुपा के चली थी. हंसी गोरी चने के खेत में, कोई चोरी चने के खेत में. पहले तो जुल्मी ने पकड़ी कलाई, फिर उसने चुपके से उंगली दबाई. पहले तो जुल्मी ने पकड़ी कलाई, फिर उसने चुपके से उंगली दबाई. चोरा चोरी चने के खेत में, कोई चोरी चने के खेत में. मुझे रंग दे मुझे रंग दे मुझे रंग दे.
यानंतर खरं तर आपला जो ज्वलंत प्रश्न आपण जर विचार केला सध्याच्या घडामोडी जे चालू आहे, आपल्या देशामध्ये काही भागामध्ये खूप सारा पाऊस पडतोय आणि पूर परिस्थिती आहे. आपण गणपती बाप्पाला सगळेजण मनातून एक प्रार्थना करूया की बाबा गणपती बाप्पा जे कोणी लोक अडचणीमध्ये असतात त्या सगळ्यांना या अडचणीतून सुखरूप त्यांना एका ठिकाणी येऊ दे आणि अशी कुठलीही परिस्थिती कुणावरही वाईट येऊ. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये स्वदेशीचा एक वेगळा नारा डेफिनेटली आपण पाहत आहोत. आता देशाच्या आपल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर जेव्हा भाषण करत होते तेव्हा एक वाक्य त्यांनी खूप महत्वाचं बोलले. आपल्या देशामध्ये सध्याच्या एक ज्वलंत परिस्थिती येते ती म्हणजे ओबेसिटी, वजन वाढणे. आपल्या घरामध्ये सुद्धा एखादा मेंबर याच्यामधून जाऊ शकतो. तर या सगळ्यासाठी त्यांनी एक सिंपल एक सोल्युशन दिलं आहे की प्रत्येकाने घरामध्ये जे काही तेल वापरतायत आपण खाद्यतेल याच्यामध्ये 10% आपण कमी करणं गरजेचं आहे. हा एक साधा सिंपल विचार आहे, पण याच्यातून आपल्या सगळ्यांची हेल्थ डेफिनेटली सुदृढ राहील आणि हेच आपल्या देशाचं उज्ज्वल भविष्य आहे. याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या त्याच्याबद्दल इम्प्लिमेंटेशन करूया आणि स्वदेशीचा नारा आपण सगळेजण स्वदेशी वस्तू वापरण्याला आपण मॅक्झिमम प्राधान्य देऊया. गणपती हे त्याचं एक उदाहरण आहे. सगळेजण आपण पताका घेण्यापासून लेझिम पताक आहे, गणपती बनवणं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या गृहोपयोगी वस्तू आहेत आणि गणपतीला जे आपण सजावटीला सामान वापरतो याच्यातून पण एक स्वदेशीचा नारा आपण सगळ्यांना पसरवत आहोत. तर यासाठी पण सगळ्यांना मी एक सिन्सिअर रिक्वेस्ट करेन की सगळ्यांनी स्वदेशी वस्तू वापरण्यासाठी प्राधान्य द्यावं. याच्यानंतर नेक्स्ट परफॉर्मन्स करत आहे मराठी भाषक सोडून आपल्या गोल्डन केअरचे मयुरी. हे चाल जशी ना गावानी दिसती जशी झालं, होट जसे पेरू आणि दिसते लाल लाल. चाल जशी ना गावानी दिसते जशी झालं, होट जसे पेरू आणि दिसते लाल लाल. हसती जशी परिवनी करती माझ हाल, आज उद्या नको निघून जाईल हा बिसाल, निघून जाईल हा बिसाल. जसं लागलं हिला सोलाव साल, ही पोर कशी मटकत चाल. जसं लागलं हिला सोलाव साल, ही पोर कशी मटकत चाल. खुले ठेवून चाली डोक्यावरच बाल, ही पोर कशी मटकत चाल. जसं लागलं हिला सोलाव साल, ही पोर कशी मटकत चाल. छनछनन पैंजण चांदीचा कमर बंद, खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग. लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणीही होईन दंग. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. होले होले आली ती माझ्या पाठीशी, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. करताय डोळ्यात बोलताय, है दिल में क्या क्या शुरू. लुप छुप देखे आंखों में झाके, है दिल में क्या क्या शुरू. मुझे बता जरा कहता क्या दिल तेरा इश्क का रंग. अग बाय 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 बाय.
तिचं नाव चमेली